नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी ग्रामरच्या नोट्स दिलेल्या आहेत. त्या तुम्ही व्यवस्थित वाचल्या असतील. त्याच्यामध्ये अजूनही डीपली मी रूल्स दिलेले आहेत आणि आता हे सगळं जे रूल्स आपण जे लर्न किंवा वाचलेले आहेत ते आपल्याला आता प्रत्यक्ष वापरता आले पाहिजे, ॲप्लिकेशन आलं पाहिजे. तर आता आपण पहिल्यांदा पाहूया ॲसर्टिव्ह सेंटेन्स किंवा स्टेटमेंट म्हणजे विधानार्थी वाक्याचं इंडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर कसं करतात. आता ह्याचे नियम आहेत काही. हे नियम मी डीपली दिलेले आहेत, तरी मी ओव्हरऑल नियम इथे मी सांगतोय. पहिला नियम आहे रिपोर्टिंग वर्ब म्हणून सेड किंवा टोल्ड वापरतात. टोल्ड नंतर टू वापरू नये. हा पहिला नियम आहे. दुसरा नियम आहे स्वल्प विराम अवतरण चिन्ह काढून त्या ठिकाणी दॅटचा वापर कंजंक्शन म्हणून करतात. काय वापरतात? दॅट. तिसरा नियम आहे सर्वनामात योग्य ते बदल करतात. सिक्वेन्स लिहायचा, सर्वनामात योग्य ते बदल करतात. त्यानंतर वाक्याच्या काळात म्हणजे क्रियापदात आवश्यक ते बदल करतात. वाक्याच्या काळात किंवा क्रियापदात आवश्यक ते बदल करतात. तसेच स्थळ आणि वेळ, ठिकाण आणि वेळ, उदाहरणार्थ हिअर, टुमारो असे जे शब्द आलेले असतात त्यांच्यामध्ये सुद्धा आवश्यक ते बदल करतात. आणि शेवटी पूर्णविराम देतात. हे लक्षात ठेवा. रिपोर्टिंग वर्ब हे सेड किंवा टोल्ड वापरायचं. टोल्ड नंतर टू वापरायचं नाही. त्याच्यानंतर स्वल्पविराम काढून त्या दॅटचा वापर कंडिशन करायचा. सर्वनाम योग्य ते बदल करायचं. वाक्याच्या काळात क्रियापद आवश्यक ते बदल करायचे. त्याच्यावरती स्थळ आणि वेळ दाखवणारे शब्द त्याच्यामध्ये योग्य ते बदल करायचे. आणि शेवटी पूर्णविराम द्यायचा. हे नियम कळले, पुन्हा रिपीट केलेले आहेत मी. आता पाहूया आपण प्रॅक्टिकली ॲप्लिकेशन. पहिलं आहे आय सेड. लक्षात, स्पीकर लिस्नर ओळखून घ्यायचं. आय कोण आहे? स्पीकर. लिस्नर कोण दिलेलं आहे का? नाही आहे. मग सेडचं सेडच राहणार. मग काय होणार? आय सेड. कॉमा इंग्लिश कॉमा काढून त्या ठिकाणी का वापरायचं? दॅट. ते बदलणार मी त्याच्याकडे करणार. आता ते स्पीकर कोण आहे? आय. म्हणजे इथं आय कोण आहे? तर स्पीकरच आहे. म्हणजे मी बोलणारा आय आहे. आणि आय स्वतः बोलणार असले आयचं बदल होणार का? नाही. मग आयचं काय होणार? आय. एमचं काय होणार? एमचं वॉज आपण पाहिलेलं आहे. आय वॉज हंग्री. काही बदल होत नाही. आय वॉज हंग्री. आय सेड दॅट आय वॉज हंग्री. कॉमा काढून दॅट वापरला. आयचं आयच राहिलं कारण स्पीकर आय आहे. एमचं वॉज आहे. बाकी काही बदल नाही. वरुण सेड. कोण स्पीकर आहे? वरुण. लिस्नर आहे का? नाही आहे. त्याच्यामुळे सेडचं सेडच राहणार. वरुण सेड. कॉमा इनोडे कॉमा काढा त्या ठिकाणी वापरा दॅट. आता वरुण हा कोण आहे? पुरुष आहे. मग वरुणचं आय आहे. वरुणसाठी सर्व आय आलं त्यासाठी मग आईचं काय होणार? ही. जर लेडी असतं तर शी झालं असतं. मग विलचं काय होणार? वूड. आता विलचं वूड केल्यानंतर कमचं के होणार नाही, कारण का सहाय्यकारी काय बदल केल्यानंतर मुख्य क्रियावर बदल करायचा नाही. हिअरचं होणार देअर. टुमारो द डे आफ्टर. और द नेक्स्ट डे. कळलं? सेडचं सेड झालं. कॉमेंट कॉमेंट दॅट. आयचं ही. विलचं वूड. हिअरचं देअर. आणि टुमारोचं द डे आफ्टर. राम सेड टू श्याम. कोण आहे स्पीकर? राम. लिस्नर कोण आहे? श्याम. आता सेड टूचं होणार टोल्ड. काय होणार? टोल्ड.
राम टोल्ड श्याम. कॉमा इनवर्टेड कॉमा काढून टाका, त्या ठिकाणी वापरा दॅट. मग आय कोण आहे तर बोलणारा कोण आहे आय, म्हणजेच तो कोण आहे राम. आयचं होणार ही. मेचं काय होणार रे माइट. आता मेचं माइट केलं गोचं काय होणार नाही. टू अ फिल्म टुमारोचं काय झालं द डे आफ्टर. समजलं काय काय बदल केले मी अंडरलाईन केलेलं आहे. वर्मा सेड टू शर्मा. कोण आहे स्पीकर वर्मा, लिस्नर कोण आहे शर्मा. मग सेड टूचं काय होणार टोल्ड. वर्मा टोल्ड. लक्षात टोल्ड नंतर टू वापरायचं नाही. शर्मा कॉमा इन कॉमा वापरा दॅट. आता वर्मा म्हणजे आय, म्हणजे बोलणारा आय. आयचं काय होणार ही. आता आयचं हे सॉचं काय होणार तर परफेक्ट पास्ट टेन्स. हॅड आणि तिसरं रूप हॅड सीन. हे सगळं आपण काळाच्या जो क्रियापदाचं टेबल आहे त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. द ताज महल. येस्टरडेचं काय होतं द डे बिफोर. जर टुमॉरोचं द डे आफ्टर, येस्टरडेचं द डे बिफोर किंवा द प्रिव्हियस डे. जे जे बदल केलेले आहेत ते मी त्याच्याकडे अंडरलाईन करतोय. द बॉय सेड अंकल वी वेअर प्लेइंग द गेम. स्पीकर कोण आहे द बॉयज. लिस्नर कोण आहे अंकल. जरी इनवर्टेड कॉमा मध्ये आहे तर त्याला बाहेर काढायचं. द बॉयज टोल्ड अंकल कॉमा इन कॉमा कोण आपला दॅट. आता वी म्हणजे कोण आहे बॉयज. बॉयज म्हणजे अनेक क्वेश्चन आहे. वीचं होणार दे. वेअरचं काय होतं रे तर होतं हॅड बीन. लक्षात ठेवा वॉज होत नाही हॅड बीन. दे हॅड बीन प्लेइंग द गेम. फुल स्टॉप. The boys told uncle that who is on a day where had been playing the game. My friend said to me. Speaker कोण आहे my friend. Listener कोण आहे मी. ओके दोन्ही असल्यामुळं said to चं होणार told. My friend told me कॉमा येऊन कॉमा वापरा that. I came yesterday. आयचं काय होणार आयचं काय होणार माय फ्रेंड ही केम. पुन्हा सिंपल पास्ट टेन्स आहे. जसं सॉचं हॅड सीन तसंच केमचं पण काय झालं पाहिजे हॅड कम. काय हॅड कम. हॅड आणि तिसरं ही हॅड कम येस्टरडे. येस्टरडेचं काय झालं the day before. The day before. And I पुन्हा कोण आहे माय फ्रेंड. मग आयचं होणार ही आणि एमचं होणार वॉज लिव्हिंग फॉर नाशिक. टुमॉरोचं काय होतं द डे आफ्टर. The day after. ठीक आहे काय काय बदल केलं बघा. टोल्ड कारण स्पीकर लिस्नर आहे. कॉमेंट कॉमा दॅट. आयचं ही केमचं हॅड कम. येस्टरडे द डे बिफोर. आयचं ही एमचं वॉज आणि टुमॉरोचं द डे आफ्टर. फुल स्टॉप. ठीक आहे. आय एम इल मदर सेड रवी. आय कॅनॉट गो टू स्कूल टुडे. कोण स्पीकर आहे इथं रवी. लिस्नर कोण आहे मदर. मग मदर बाहेर येणार. मग बघा कसं होणार रवी टोल्ड मदर कॉमेंट दॅट. आय कोण आहे तर रवी. मग आयचं होणार ही. मग एमचं काय होईल वॉज. ही वॉज
येईल. ठीक आहे, तो आजारी आहे त्यामुळंच त्यांनी कारण सांगितलेलं आहे. तो शाळेत न जाण्याचं कारण तो आजारी आहे म्हणून सांगितलं, म्हणजे सोने वाक्य जोडायचं किंवा दॅट म्हणजे सो. सो आईचं होणार पुन्हा ही, कॅनचं होणार कुड, नॉट. आता गोच होईल का नाही होणार, कॅनचं कोड केलेलं आहे. गो टू स्कूल. टुडेचं काय होतं रे, दॅट डे. टुडेचं काय होतं, दॅट डे. मग काय झालं बघा, रवी स्पीकर आहे, रवी आणि मदर लिस्टर आहे. मग मदर बाहेर काढला आपण, रवी टोल्ड मदर दॅट. आयचं झालं ही, एमचं झालं वॉज, ही वॉज ही. सो का म्हणून आयचं होणार ही, कॅनचं कुड, नॉट गो टू स्कूल टुडे दॅट डे. समजलं. त्याच्यानंतर आठवा, शी सेड आकाश आय वॉज वेटिंग फॉर माय सिस्टर. कोण आहे स्पीकर, सी. लिस्टर कोण, आकाश. मग शी टोल्ड, आकाशला बाहेर काढायचं, टोल्ड आकाश दॅट. आय कोण आहे तर शी, मग आयचं होणार शी. मग वॉचचं काय होतं, हॅड बीन. शी हॅड बीन वेटिंग फॉर. मायचं होणार हर, माय सिस्टर, हर सिस्टर. Full stop. And the last, they said you are wasting your time now. स्पीकर दिलेला, लिस्नर कोण नाही त्यामुळे सेडचं सेडच राहणार. दे सेड दॅट. यू आपल्याला माहित नाही, मग यू ही किंवा शी होईल, ही किंवा शी. मग आरचं काय होईल, वॉज. इथं बिया होणार नाही. वेस्टिंग युअर टाइम, युअर टाइम. इथं ही किंवा शी वापरल्यानंतर मग हीच किंवा हर होणार. काय होणार, हीज किंवा हर टाइम. नाऊचं होणार काय, नाऊचं काय होतं, दे. ठीक आहे. दे सेड दॅट, यूचं ही शी, आरचं वॉज, वेस्टिंगचं काहीच नाही, युअरचं हीज हर, टाइम नाऊचं दे. तर अशा पद्धतीने मुलांना जे जे काही बदल केलेले आहेत त्या बदलामध्ये मी काय केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे. हे वाक्य समजून घ्या, तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा आणि अजूनही तुमच्या पुस्तकातली, ग्रामरच्या पुस्तकातली वाक्य जी असतील ती प्रॅक्टिस करा, सराव करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त सराव केल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. लक्षात ठेवा, हे असेंब्ली सेंटेन्सची जास्त वाक्य घेतली, कारण काय, जर पहिला प्रकार समजला तर उर्वरित प्रकार समजायला कुठलीही अडचण येत नाही. म्हणून या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, इंडिया स्विच करायचं आहे. कळलं, समजलं, काय अडचण असेल तर मला विचारायचं. थँक्यू.